आजच्या कार्यक्रमात माझ्याबरोबर मंचावर उपस्थित आणि सभागृहात जमलेली सर्व रोटेरियन मंडळी, पुढच्या 30 मिनिटात मी आपल्या सर्वांना जे अतिशय काळजी करावी लागणार आहे अशा एक गंभीर विषयाबद्दलच बोलणार आहे. आपण आर्थिक क्षेत्रात खूप महत्वाकांक्षी असतो आणि खूप प्रगती करतो. सामाजिक प्रतिष्ठा, समाजकार्य वगैरे वगैरे पण आपण खूप उत्साहाने करत असतो. परंतु आपण ज्या घरात राहतो, ज्या कुटुंबात आजीवन राहतो, त्याच्याबद्दल थोडंसं आपण गृहीत धरून चालत असतो. म्हणून आजच्या काळात आपल्याला सगळ्या बाहेरच्या क्षेत्रांबरोबरच घरच्या क्षेत्राबद्दलही विचार करावा लागणार आहे. आता काही महिन्यांपूर्वी एका सामाजिक विचार तज्ञाने एक माहिती दिली. पुढच्या 15-20 वर्षात अमेरिका सहित सर्व जग आणि भारतही त्याच्यात सामील आहे, अशा सिंगल विमेन ह्यांची झुंडच्या झुंड असतील, जॉबलेस, हस्बंडलेस, चाइल्डलेस, ज्यांना रोजगारी नाहीये, ज्यांना नवरा नाहीये, ज्यांना मुलंही नाहीयेत, अशा 40+ म्हणजे 40च्या वरच्या महिला जिथे तिथे भटकत असतील. कारण नवरा नाही, मुलं नाही आणि नोकरीही नाही, म्हणजे कमाई नाही, तर राहतील कुठे आणि कशा राहतील? मग त्यांची झुंडची झुंड इकडून तिकडे भटकत असतील. त्यांना बेरोजगारी पेन्शन शासनाकडून मिळत असेल, कारण शासनाला तर ते पुरवावंच लागेल, नाही त्या खातील तरी काय. ह्यांना का लग्न करायचं नाहीये? का ह्या जॉबलेस, हस्बंडलेस आहेत, त्यांना लग्नच करायचं नाहीये? का नाही करायचं लग्न? खूप साधी सोपं वाक्य, कोण इस झंझट में पडता है? ह्या झंझटीत कशाला पडायचं? कशाला त्या नवऱ्याची जी हजुरी करायची? थोड्या वर्षापूर्वीची भाषा म्हणतात, का मार खायचा आणि का शोषण करून घ्यायचं? आम्हाला मुलं, कशाला ती मुलं पाहिजे? नकोच, ते कटकटच नको. अशा पद्धतीने ते गृहस्थीबद्दल बोलतात आणि त्यांना लग्न करायचं नाहीये. आता हे लग्न करायचं नाहीये म्हणून ज्या एकट्या आहेत, त्याच्यामुळे पुरुषांची काय स्थिती आहे तीच तर, ह्यांना स्वतःच्या वृत्तीतून लग्न करायचं नाहीये, त्यांना बिचाऱ्यांना मुलीच तयार होत नाही लग्न करायला, म्हणून मजबुरीतून त्यांना लग्न होत नाहीये त्यांचं. मग पुरुषही तसेच आहेत. AI च्या कृपेने जॉबलेसनेस वाढणारच आहे आणि घर नाही म्हणजे बायको नाही, मुलं नाही, आई वडील तर त्या काळात नसतीलच, मग किती पुरणार आहे? आता जरा विचार आपण असा करायचा की ज्या समाजात असे लग्नविहीन, घरविहीन, सख्खे सोयरे विहीन एकटे स्त्री पुरुष हिंडत फिरत असतील, काम नाहीच आहे त्यांच्यापाशी, कमाई पण नाहीये, पेन्शनवर जगतायत, म्हणून कामाची चिंता पण नाहीये, खायला मिळतंय, असा हा समाज कसा असेल? स्वैराचार, अनाचार, इलिगल चिल्ड्रन, कारण मुलं होतीलच, कारण संबंध असतीलच, मग ह्याला अपसंस्कृतीचा, विकृतीचा कळस म्हणावा लागेल. मी हे ऐकलं आणि जरा बघितलं, आपल्या आसपास आठवणीतून, रोजच्या परिचय वार्तालापातून बघितलं, 5 मिनिटात 9 लोक तर समोर अशी आली, अरे हा ह्याचं लग्न नाही झालं, हा ह्याचं लग्न नाही झालं, हिचं लग्न नाही झालं, हिचं लग्न नाही झालं. हे सगळे 40+ आहेत, शिकलेले आहेत.
मुलांना नोकरी आहे, मुलींना नोकरी पण नाही आहे. आता हे भारतात आत्ताच्या आत्ता आहे. कदाचित इथे जमलेल्या लोकांना वाटत असेल की आमचं तर अजून अशी स्थिती नाहीये. असेल कदाचित देवगिरी प्रांतात अशी स्थिती नसेल, पण पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बँगलोर, अहमदाबाद, दिल्ली, लखनौ इकडे आहे. ह्या सगळे मी इकडच्याच उदाहरणं दिली, ती इकडचीच दिली आणि 5 मिनिटात एवढी मिळाली मुलं. तर सर्वेक्षण केलं तर शेकडो मिळतील. महत्वाची गोष्ट म्हणजे 15-20 वर्षानंतर जे 40 वर्षाचे होतील असे 20 वर्षाचे, 25 वर्षाचे किंवा त्यानंतरही 40चे होतील असे 10 वर्षाची, 15 वर्षाची मुलं आणि मुली आमच्या घरात आहेत. ती तेव्हा आकाशातून नाही पडणार, ती आमच्या घरात आहे. आत्ता आमच्या घरात ते राहत आहेत, आत्ता शिकतायत, आत्ता समाजात वावरत आहेत. आत्ता जे काही त्यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा असतील त्या आत्ता जोपासल्या जात आहेत. कोण जोपासते? आई वडील जोपासतायत. तू शिक, तुझं करिअर बघ, पुढे जाता जॉब, उत्तम प्लेसमेंट मिळालं पाहिजे. आताच बघितलं मुलांना, म्हणजे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींना महाराष्ट्रात तर विशेष बघितलं, लोन, एज्युकेशन लोन घेऊन शिकतात मुलं, शिकतात. आई वडिलांची ऐपत नसली तर ते स्वतःवर होऊन एज्युकेशन लोन घेतात. शिक्षण संपलं की देशभरात कुठल्याही कंपनीत त्यांना प्लेसमेंट हवंच असतं. तेव्हा त्यांना वाटतं नाही करिअरसाठी काही करायला लागतं. पण कुठल्या तरी देवगिरी प्रांताचा मुलगा किंवा मुलगी ओडिशामध्ये, बंगालमध्ये, दिल्लीला, हरियाणामध्ये जाऊन त्या कंपनीत त्याला नोकरी करावीच लागते. आणि त्या कंपनीची नोकरी म्हणजे 9 तास, 10 तास, 12 तास काम आलंच, कारण त्यांना ते EMI असतं. चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली की गाडी आणि फ्लॅट पहिला हवा असतो, EMI चिकटत. स्वातंत्र्य नाही, संवाद नाही, घर नाही. हे भविष्य आपल्या मुलांचं आहे का त्याच्याबद्दल विचार करायला हवा आपल्याला. तर पालकांनीच विचार करायला हवा की आपल्या घरात आत्ता जी मुलं जन्माला येतात, जी 5 वर्षाची आहेत, 10 वर्षाची आहेत, 15 वर्षाची आहेत, 20 वर्षाची आहेत, त्यांचं काय करावं, काय वळण द्यावं. शिक्षण एके शिक्षण, अर्थार्जन एके अर्थार्जन, अर्थार्जनासाठीच शिक्षण आणि अर्थार्जनासाठीच करिअर. आई वडिलांच्या सोबत राहणं मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर आम्हाला पहिली प्राथमिकता तर करिअरलाच द्यायची असते. हे असं किती काळ चालेल? म्हणून आत्ता सावध व्हायची गरज आहे. ह्या पार्श्वभूमीवर केवळ चिंता करत बसणं, काळजी करत बसणं आणि फिर्यादीच करत बसणं हे आपल्याला परवडणारं नाहीये. तर मग आपण करायचं काय? आपण म्हणजे कोणी? आपण म्हणजे त्या मुलांच्या आई वडिलांनी. आजी आजोबांचं आपण ऐकत असलो तर आजी आजोबांनी विचार करायला हवा. काय विचार करायचा? पहिलं, मुलांना घराची गोडी लागली पाहिजे, घराशी आपुलकी वाढली पाहिजे, घरात राहणं आवडायला लागलं पाहिजे. त्यासाठी म्हणून आई वडिलांनी मुलांचं संगोपन आउटसोर्स केलं पाहिजे नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. आपण बाळाचं सगळंच आउटसोर्स करायला लागलो आहोत. म्हणजे
आई वडिलांनी नाही करायचं, पैसा देऊन दुसऱ्यांनी करायचं. आपल्याला जन्म घ्यायचा असेल तर हॉस्पिटलच लागतं, घर परवडतच नाही. म्हणजे शक्य, आता तर शक्यच वाटत नाही की जन्म सुद्धा घरात होऊ शकतो. पण जन्म घेण्याचं उत्तम स्थान तर घर आहे. आपण अशा स्थितीला पोचलो, ते तर कसं शक्य आहे, ते तर कसं योग्य आहे. योग्य स्थान, खरं स्थान काय? हॉस्पिटल. म्हणजे जन्म आउटसोर्स केला. मोजलं काय? पैसा. संगोपन, बाळाचा आहार कुठून मिळतो, कपडे कुठून मिळतात, बाळांना गोष्टी कोण सांगतं, अंगईगीत कोण म्हणतं. अंगईगीत म्हणतं तर आयानं येत नाही, मग कोण म्हणतं? सीडी किंवा व्हिडिओ कॅसेट. कोण म्हणतं? दुसरं कोणीतरी म्हणतं. दुसरे कोणीतरी म्हटलेल्या अंगाई गीतातून संस्कार होत नाहीत. कारण तिथे तर ते अंगाई गीत म्हणणारे पैसा घेऊन म्हणत असतात, मुलांबद्दलच्या प्रेमापोटी तर म्हणत नाहीत. मग अंगाई गीत म्हणणं, गोष्टी सांगणं, मुलांबरोबर बोलणं, मुलांचं खाणं पिणं, झोपणं, वस्त्र, खेळणी, ह्या सगळ्याकडे लक्ष देणं, हे घरच्या लोकांनी करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, मुलं मोठी होतात, म्हणजे हळूहळू 4-5 वर्षाची होतात. आपण त्यांचे संस्कार आणि शिक्षण आउटसोर्स केलं. कोणी संस्कार द्यायचे? संस्कार वर्गात पाठवायचं. स्तोत्र कोणीतरी शिकवणार, गोष्टी कोणीतरी सांगणार, आणि शाळेत पाठवलं की शिक्षण सुद्धा आणखीन कोणीच देणार. गृहस्थ शास्त्र म्हणतं, अपत्य संगोपन शास्त्र म्हणतं, हे सगळं घरात व्हायला पाहिजे. आपण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे, मुलांच्या साठी माता प्रथमो गुरु, आई ही पहिली गुरु असते. पिता द्वितीयो, दुसरा गुरु पिता असतो, आणि मग तिसरे आचार्य असतात. आज किती आई वडील गुरु आहेत आपल्या मुलांचे? गुरु नाही आहेत, ते पालक. आता आपण पालक शब्द शोधून काढला. पालक म्हणजे काय? संघ, आणखीन कोणीतरी काही संस्कार शिक्षण वगैरे करायचं, पालकांनी काय करायचं? पैसे मोजायचे. ही परिस्थिती बदलल्याशिवाय, हे पहिलं सुरुवातीला मी जे दारुण भविष्य सांगितलं ते बदलणार नाही. ते अटळ आहे. आम्ही ज्या मुलांना खूप प्रेम करतो असं म्हणतो, त्या मुलांचं सगळंच आपण हिरावून घेत आहोत. कारण आम्हीच त्यांच्यापासून हिरावलं. त्यांच्याकडून त्यांचे आई वडील हिरावले गेलेले आहेत. ते आई वडिलांच्या मर्जीने हिरावले गेलेले आहेत, विवशतेमुळे नाही. लक्षात ठेवायला हवं. पुढचा मुद्दा, ही स्थिती नसेल आणायची तर एक सूत्र घरात लिहून ठेवलं पाहिजे, आणि रोज रोज ते आपल्याला वाचलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. घरात जन्मलेल्या 5, 6, 10 वर्षाच्या प्रत्येक मुलीला मोठं होऊन चांगली स्त्री, चांगली पत्नी, चांगली गृहिणी आणि चांगली माता व्हायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर दुसऱ्या नंबरची गोष्ट आहे. प्रत्येक मुलाला मोठं होऊन चांगला पुरुष, चांगला पती, चांगला गृहस्थ आणि चांगला पिता व्हायचं आहे. ह्याला काहीही पर्याय नाही. मग आमच्या मुलांना डॉक्टरी, इंजिनियरी, वकिली, कारखानेदारी, उद्योगपती होणे, हे सगळं दुसऱ्या नंबरला होईल. पहिलं आमचं शिक्षण घरात हे असलं पाहिजे. घर आवडलं पाहिजे. घर आवडलं पाहिजे म्हणजे काय? घरातल्या लोकांशी बोलणं आवडलं पाहिजे, घरातल्या लोकांशी गप्पा मारायला आवडल्या पाहिजेत. मग आई वडिलांनी मुलांशी रोज गप्पा मारायला हव्या, रोज गमती जमती करायला हव्यात, रोज बोलायला हवं, आणि रोज एकत्र काम करायला हवं. लहान मुलं असतात
आई जे जे काम करते ते सगळं त्यांना करायला हवं असतं. बाबा जे जे करत असतील ते सगळं करायला हवं असतं. पण आम्ही म्हणतो राहू दे राहू दे, तू नको करू, तू नको करू, नको करू, नको करू, इतकं घोकलं जातं की थोडा मोठा झाला की आपण सांगतो ते सर्व नाही करत, नाही करत, नाही करत, असंच होतं. म्हणून मुला मुलींना साध्या गोष्टी आहेत, घरची कामं करायला आली पाहिजेत आणि करायला शिकवली पाहिजेत, करायला आवडली पण पाहिजेत. हौशीने करणं. हा, आपल्या घरी जेवायला येणार आहेत ना, मग आपण काय काय करायचं, मग मी तर हे करीन आणि मी हेच वाढीन, ह्याला मातृत्व भाव म्हणतात. 8 वर्षाच्या मुलीमध्ये असा मातृत्व भाव, अन्नपूर्णेचा भाव आला पाहिजे. नको नको, तू राहू दे, अभ्यास कर, ट्युशनला जा, कथ्थक नृत्य शिक आणि बॅडमिंटन खेळ. हे ह्याला प्रगती नाही म्हणत, ह्याला घरातून विस्थापित झालं म्हणतात. मग घरची कामं आवडली पाहिजे, हौशीने केली पाहिजे. 10, 12, 15 वर्षाच्या मुलांना मी मुलं म्हणते. हा जानेवारी महिना आहे, बाजारात कुठल्या भाज्या मिळतात, कुठल्या भाज्या थंडीत खायच्या असतात, बाजारात गेल्यावर कुठली भाजी ताजी आहे, कुठली शिळी आहे, आणि मग आपण हीच भाजी करू, याच्याशी कुठली भाजी जुळती हे मुलांना आलं पाहिजे. मुलींना तर आलंच पाहिजे, पण मुलांनाही आलं पाहिजे आणि निवडून भाजी आणता आली पण पाहिजे. म्हणजे आम्ही शिकवतो का? नाही ना, जातच नाही आणि कळतच नाही काय सांगितलं असेल, काय घेऊन येतील. कारण ते डॉक्टरीच्या करिअर साठी म्हणून लातूर पॅटर्नच्या क्लासात जात असतात. त्या कोचिंग मागे त्यांना वेळच नाहीये, मुळीच वेळ नाही. असा वेळ नाही, त्याच्यात आपल्याला काळजी काळजी ही की आता करिअर झालं पाहिजे, करिअर झालं पाहिजे, करिअर झालं पाहिजे. आणखीन तिसरी छोटी गोष्ट, ह्या तर व्यवहाराच्या गोष्टी झाल्या. मुलं मुली 13, 14, 15 वर्षाची झाली की मुलं मुलींचं ध्यान आकर्षित करण्यासाठी आणि मुली मुलांचं लक्ष वेधण्यासाठी काही 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 नखरे करत असतात. हे स्वाभाविक आहे, हे वाईट नाहीये, प्राकृतिक आहे. ते वय असं आहे की त्याच्यात हे होणारच. पण मग त्याच्यातून सुरक्षा चक्र कसं निर्माण करायचं, आई वडिलांना उपजत कळलं पाहिजे. उपजत, ह्याचे क्लासेस नसतात, ह्याचं प्रिस्क्रिप्शन नसतं, ह्याचं काउन्सिलिंग पण नसतं. अशी वेळ येऊ नाही द्यायची, असं सुरक्षा चक्र घरात मुलांना आणि मुलींना मिळालं पाहिजे आणि धाक सुद्धा असला पाहिजे. असं वातावरण घरात झालं पाहिजे. कुठल्याही परक्या मुलीकडे कुदृष्टीने बघितलंस तर बघ, खैर नाही, असा असा संदेश त्या मुलाला न बोलता मिळाला पाहिजे. बोलून विचका होतो, अरे नाही बाबा असं काही थोडं आहे. मग त्याची आई पण पक्ष घेते, अरे आपला मुलगा आहे, तुम्ही असं कसं त्याला रागावता. तर म्हणजे प्रगट रागवलं आणि प्रगट त्याचा बचाव करणं, ह्याच्यातून त्या मुलाला आणखीन चेव चढतो. मग तेव्हा ही कुशलता आई वडिलांची तर पाहिजे. मुलीला सांभाळणं, टोकून टोकून, रागावून रागावून नाही, गोष्टींची चर्चा करून करून नाही, मुलाशी या गोष्टी उघडपणे बोलून नाही, पण नजरेत धाक असणं आणि पूर्ण असा पेच तसा निर्माण केलाय की त्याला कुठे वावच नाहीये, हिलाही कुठे वावच नाहीये, आणि तरी त्यांना त्याच्याबद्दल काही खेद. असं वातावरण घरात निर्माण केलं पाहिजे. जीवनाची समज तर आली पाहिजे, परंतु हे जे मुलगी स्त्री होण्याकडे जी वाटचाल करते आणि मुलगा पुरुष होण्याकडे जो वाटचाल करतो, ते वय, संधी काळाचं वय, आई वडिलांसाठी डोळ्यात तेल घालून त्या दोघांचं काय चाललंय, म्हणजे त्यांचा बॉडी लँग्वेज, त्यांची भाषा, त्यांचे कपडे घालणं,
त्यांची दिनचर्या, त्यांच्या मित्रांबरोबरच्या गोष्टी, फुसफुस, हे सगळं कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आईजवळ वेळ पाहिजे, वडिलांजवळही वेळ पाहिजे. आणि हे आई वडील म्हणून हे जे करिअर आहे ते ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा, कारखान्यात काम करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. कारण आम्हाला पिढी घडवायची आहे आणि पिढी आमच्या घरात घडत असते. पुढचा मुद्दा, 15, 16, 18 वर्षाची झाली की आजच्या काळात एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. म्हणजे अगदी आजच्या काळात नाही, मागच्या एक पिढीपासून जी निर्माण झाली आहे. जेनेटिक सायन्सचे रिसर्चर्स म्हणतात की आपले जे तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांचा फर्टिलिटी काउंट भयंकर कमी झाला आणि जागोजागी निर्माण होणारी IVF सेंटर्स त्याचं प्रमाण आहे. पुरुषत्व नाही, स्त्रीत्व नाही, अतिशय दुर्बल. ते कशामुळे, त्याचा परिणाम काय, ते चांगल्या मुलांना जन्मच देऊ शकत नाही, जनन क्षमता होत नाही, निर्माण होत नाही त्यांची. झाली तर मग पहिल्या दिवसापासून त्यांना औषध घ्यावं लागतं. जी मुलं आई वडिलांनी त्यांच्या जन्माच्या आधीपासून औषध घ्यायला सुरुवात केली आहे, अशी मुलं जन्माला आली तर ते शारीरिक मानसिक दृष्ट्या दुर्बल असतात. शारीरिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे कशी, त्यांना तितिक्षा नाही, म्हणजे लवकर आजारी होतात, आजारी झाली तर लवकर बरी होत नाही, त्यांना इन्फेक्शन लवकर लागतं. मानसिक म्हणजे स्ट्रेस निर्माण होतो, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, भीती, ह्याच्या पोटी ती नेहमी वावरत असतात. अशा मुलांना जन्म देणं हा तर पिढी पहिलेपासूनच दुर्बल जन्माला येणं असं होतं. म्हणून या आमच्या तरुण वयाच्या मुला मुलींना स्त्रीत्व आणि पुरुषत्व उत्तम होईल ह्याप्रमाणे आपल्याला वागवलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे. 3 कारणं सांगितली. आता बघ, घराघरातून आहेच बरं का. पहिलं, आजकाल मुली मुलांसारख्या आणि मुलींसारखी व्हायला लागली आहेत, वागायला लागली आहेत. आमच्या घरात आहेत की नाही, मुलांचे कपडे मुली घालतात की नाही, आणि मुलं अजून तरी मुलींचे कपडे सर्रास घालून शाळेत कॉलेजमध्ये जात नाहीत. जायला लागतील. अमेरिकेत सुरू झालंय ते, आपले इथे यायला काही वेळ फारसा लागणार नाही. मग कसं वाटत असेल, ते चित्र काय दिसत असेल, कल्पना करा की. पण फ्लोरल डिझाईनचे कपडे घालणं, हेअरस्टाईल, अलंकार, नख रंगवणं आणि फेअर अँड लवली ओनली फॉर मेन, हे काय, हे काय तरुणींसारखं वागायला लागले आहेत. आणि मुली तर सर्रास माहीतच आहे आपल्याला, का म्हणू नाही, मुलं करतील तर मी का नको करू, ह्याच्या समोर आपण गुडघेत टेकलेले आहेत की आम्ही का नाही करायचं. आणि त्याचा परिणाम काय होतो हे सांगितलं. ते पुढचं चित्र आहे ते. मग ह्या तरुणींना आपण ह्याच्यातून कसं वाचवणार, ह्याचं प्रिस्क्रिप्शन बाहेर कोणी आता द्यायला तयार नाहीये. आपणच शोधून काढावं लागेल की करायचं काय. दुसरं कारण, काहीही खाणं, म्हणजे खाण्याला काही धरबंधच नाही. केव्हा खायचं, कुठे खायचं, किती खायचं, कोणी केलेलं खायचं, कशासाठी खायचं, काहीही धरबंध नाही. नुकसान काय, ॲट व्हॉट कॉस्ट, आम्ही काय किंमत मोजतो आहोत त्याची आम्हाला भान नाही आहे. त्यांनाही नाही, आम्हालाही नाही. आणि काहीही पाहणं, व्हिडिओ, TV सिरियल्स, रील्स, फिल्म्स, या सगळ्याच्या माध्यमातून मनाचा इतका विचका होतो की ह्या मुलांना आत्मविश्वास नाही, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, हे सुसाइडल इन्स्टिंक्ट्स आहेत.
ती वाढत जातात. ती मुलं मग बिचारी होऊन जातात. त्यांना जाणवतं आम्ही काही कामाचे नाही असं जाणवतं. पण तरुण आणि युवा बोलून नाही दाखवत, त्यांना लाज वाटते. पण चिंता भयंकर असती. मुलींपेक्षा मुलांची काळजी जास्त असती. त्यांना ग्रॅज्युएट झाल्यावर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर नोकरी आणि छोकरी दोन्ही मिळत नाही. आणि छोकरी तर बेपरवाच तिला नकोच आहे काही. तर अशी स्थिती घराघरातून निर्माण होती. ह्याच्यासाठी असं म्हणू नका की सरकार जबाबदार आहे, ह्याच्यासाठी असं म्हणू नका की कॉर्पोरेट सेक्टर जबाबदार आहे, ह्याच्यासाठी असं म्हणू नका की अर्थतंत्र आणि शिक्षण जबाबदार आहेत. हा, शिक्षण तर बऱ्यापैकी जबाबदार आहे, पण जबाबदार आहे ते आई वडील आहे, जबाबदार आहे ते घर आहे. आपल्याला हे सगळं बदलावंच लागेल. काही 2-4 गोष्टी सांगून मी माझं वक्तव्य संपवीन. कारण कोकलत राहून तर काही होणार नाही, उपाय करावे लागतील. म्हणून 17-18 वर्षाची मुलं झाली की त्यांच्या गृहस्थाश्रमाची पूर्वतयारी म्हणून प्रत्यक्ष शिक्षण सुरू केलं पाहिजे. फर्टिलिटी काउंट्स वाढवण्यासाठी काय करायचं ते बघितलं पाहिजे. संयम शिकवलाच पाहिजे. मुलांनी मुलीकडे, मुलींनी मुलांकडे. ही फ्रेंडशिप आहे ना, हा प्रकार काही प्रगत नाही, आधुनिक नाही म्हणता येत त्याला. त्याला अमेरिकन जरूर म्हणा, पण आधुनिक नाही काही. तो काही विचारवंतांनी सांगितलेला मार्ग नाहीये. आणि निर्दोष स्त्री पुरुष मैत्री हे आपल्या एकही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. एकही सायन्स त्याला जस्टिफाय करत नाहीये, शिवाय की वोकिझम, शिवाय की कम्युनिझम हे त्याला जस्टिफाय करतं. बाकी कुठलंही नीतीशास्त्र, कुठलंही शरीर विज्ञान शास्त्र, कुठलंही मनोविज्ञान, कुठलंही संस्कृती शास्त्र, कुठलंही धर्मशास्त्र याला मान्यता देत नाही. तेव्हा तरुण तरुणींचा खूप विचार करायला हवा. हे सगळं का करायचं? नवीन पिढी घडवणं हे केवळ एका घरासाठी उपयोगी नाही, घरासाठी म्हणून केवळ नाही. ह्याच्यातून आमचं राष्ट्र निर्माण होतं, ह्याच्यातून आमचा समाज सुसंस्कृत होणार असतो. मग तो सुसंस्कृत होईल की अपसंस्कृती वाढेल, ह्याच्यामध्ये आपलं योगदान काय, आपण काय त्याच्यात करतो आहोत. कारण घर म्हणून, आई वडील म्हणून एका समाजाला उत्तम सुसंस्कृत असा नागरिक देणं, अर्थतंत्राला कुशल तंत्रज्ञ, कुशल धर्मानुसार अर्थार्जन करणारा असा मुलगा किंवा मुलगी देणं, आणि राष्ट्राला समर्थ बनवण्याचा एक घटक देणं, राष्ट्राचा अंग देणं, हे आई वडीलच करू शकतात, आणखीन कोणी करू शकत नाही. म्हणून श्रेष्ठ मुलांना जन्माला घालणं आणि मग त्यांना श्रेष्ठ व्यक्तिमत्व घडवणं, ह्याच्यासारखी दुसरी समाज सेवा नाही, संस्कृती सेवा नाही, धर्माची सेवा नाही, राष्ट्र सेवा नाही. हे करू शकतात तर आई वडीलच करू शकतात. त्यासाठी म्हणून आपण उपाय योजना केली पाहिजे. त्यासाठी आम्हाला वर्ग चालवावे लागतील, त्यासाठी आम्हाला अभ्यासक्रम निर्माण करावे लागतील. ते युनिव्हर्सिटीमध्ये चालणार नाही, ते आम्हाला आमची स्वतःची युनिव्हर्सिटी निर्माण करावी लागेल. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी याच्याबद्दल विचार केला पाहिजे. आम्ही पण एक संघटनच आहोत, आम्ही पण एक समाजसेवा, राष्ट्रसेवा करणारा बॉडीज आहोत. तेव्हा ह्याच्याबद्दल विचार करावा की आम्ही असे वर्ग चालवू का, आम्ही असे पाठ्यक्रम निर्माण करू का, आम्ही असे रिसर्च प्रोजेक्ट चालवू का, आम्ही आमच्या मुलांना वाचवू का, आम्ही आमची घरं राष्ट्र निर्माणाची केंद्र करू का. असं करण्यासाठी आम्हाला संकल्प केला पाहिजे.
असा संकल्प करण्याची वृत्ती, बुद्धी, शक्ती, संपत्ती, मानसिकता परमेश्वर आम्हाला देवो अशी सर्वांच्या वतीने परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून मी माझं वक्तव्य संपवते. नमस्कार. धन्यवाद इंदुताई. अत्यंत ज्वलंत असलेला समाजवेदनेचा जो विषय आहे तो विषय आपण आज मांडलात. खरं तर आजार झाल्यावर बरा करण्यापेक्षा आजार होण्यापूर्वी त्याची काय काळजी घेतली पाहिजे या संपूर्ण विषयावर आपण सखोल मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत. धन्यवाद. Now I request Rotarian Pramod Shinde, Director Literacy Chair, to come and present. प्रमोद येईपर्यंत एक मिनिट. डीजी सर, एक प्रश्न विचारतो, मनात आहे ताई. मी पण या दिशेनं पुष्कळ प्रयत्नशील आहे आपण सांगितलेल्या गोष्टीसाठी. पण मला जो समोरचा आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे आपल्या या पिढी समोर, इंटरनेट, मोबाईल, हा जो प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यांचं लक्ष त्याच्यामध्ये गुगलमध्ये पण संस्कार संस्कृती सगळं मिळतं, पण ते बघत नाही, त्याच्यामध्ये न बघायच्या गोष्टी बघत असतात. त्याला कंट्रोल आपण कसं करू शकू? अगदी छोटी मुलं जेव्हा दूध पित नाहीत ना, खाणं खात नाहीत, तेव्हा आई म्हणते घे मोबाईल बघ. तो मोबाईल बघतो आणि दूध पितो. सुरू तिथून होता की तरुण आपल्या हातातून मोबाईल सोडतच नाहीत. नाही ते इतकंही कशाला आहे, तर खूप उशीर आहे, जन्म झाला रे झाला आणि हे बघ तुझ्या पापाशी बोल. अरे अजून तर जन्माला आलंय आणि तुझ्या पापाशी बोल. इतके अडाणी आई वडील असतील तर मग तर मुलांचं काय होणार आहे, काय होणार आहे. तर मग शाळेत मोबाईल घेऊन यायचं नाही असा दंडक असला पाहिजे. घरात मुलांनी मोबाईल कडे बघायचं नाही असा दंडक असला पाहिजे. आजकाल मग मोठं म्हणतात, मग मुलं आम्हाला विचारतात की तुमच्या हातात मोबाईल आहे मग आम्हाला का नाही. मला आठवतंय आम्ही लहान होतो आणि त्या घराघरातून असंच होतं, मोठी चाप यायची आणि मुलं चहा पीत नाहीत असा दंडक असायचा. आमची कधी हिंमत झाली नाही वडिलांना की आईला विचारायची मग तुम्ही कशी पिता. नाही, आम्ही म्हणू ते करायचं, आम्ही करू ते करायचं नाही. असं किती आई वडील आज जरा खमक्या आवाजाने बोलतात, नाही बोलत, उलट घाबरत असतात मुलांनी. आणि वर पुन्हा नाही तो तर असा न रडून रडून घर डोक्यावर घेतो, मोबाईल दिला तरच ऐकतो. परीक्षा तर बघा, रडून रडून किती रडेल. नाही पण कळवळा, बापरे, तो मुलगा रडतो त्यापेक्षा तर आईलाच काहीतरी होत असतं, मुलाला काही नाही होत रडताना. मुंबईच्या एका घरात मी बघितलं, करोडपती लोकांचं घर होतं. तो 1.5 वर्षाचा मुलगा रडायला लागला तर त्याची आई, शिकलेली आई, 5 फूट दूर उभी राहून डॉक्टरला फोन करते, माझा मुलगा रडतोय, माझा मुलगा रडतोय, मी काय करू. म्हणजे आता ना मला नवीन शाळा उघडाव्याला पाहिजेत, पालकांच्या शाळा. पालकांच्या शाळा खरा. आणि आता मोका झालंय तर सांगते, पुनरुत्थान विद्यापीठाचं एक पितामही विद्यापीठ आहे, आजीबाईंचं विद्यापीठ. आजीबाईंसाठी नाही, आजीबाईंचे द्वारा संचालित कुटुंबासाठीचं विद्यापीठ. त्याचे मेंबर व्हा. धन्यवाद मित्रांनो. पितामही विद्यापीठाची शाखा सुरू करा.